शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनी आज रोहा शहरात पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात, बीड प्रकरणात चर्चेत आलेले वाल्मिक कराड असे कित्येक वाल्मिक कराड महाराष्ट्रात राष्ट्रवादी तयार करत असल्याचा घणाघात सुद्धा शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केलाय। रायगड कर्जत मधील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे हे रायगड मधील वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता यावर प्रत्युत्तर देत शिंदे सेनेच्या रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी सुद्धा या आरोपाचे खंडन करत रायगडच्या रोह्यामध्ये देखील अशी अनेक नावे समोर येत असून हे सुद्धा वाल्मिक कराड आहेत असा आरोप लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे वाल्मिक कराड तयार करण्याचं काम कोण करते? सेना पक्ष नाही, राष्ट्रवादी काँग्रेस। त्यामुळं कदाचित वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार होत आहेत आणि ते रोह्यात देखील तयार होत असतील। आता बघितलं तुम्ही की ज्या पद्धतीने आता वाल्मिक कराड करा, मला वाटतं कुठेतरी बऱ्याचशा न्यूज वरती येत आहेत की दादांचे कराड बरोबर, वाल्मिक कराडच्या बरोबर मी सांगितलं चाकणकरांचं नाव येतोय, वाजंत्रींचं नाव येतोय, असे कराड तयार व्हायला लागले। आणि बघितलं सायबर क्राईम एवढा मोठा घोटाळा कुठे तयार झाला, तर निश्चितप्रमाणे असे वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसच तयार करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाल्मिक कराड आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।